मंडळी सुंदर अशी गाडी पळाली चिरटपारकरांचा श्यामा आणि या साईडला बघू शकता तुम्ही मुंबईचा ब्लॅक टायगर बादल. काय बोलाल कशी गाडी पळाली? चांगली गाडी पळाली. बघायला नाही मिळलं तेव्हा मी लांबच उभा होतो. जाम गर्दी आहे, हातावात पाया पाय. बघा आता मी पण तोच प्रश्न घेणार होतो. कुठेतरी पब्लिक आहे ना ती आवाक्याच्या बाहेर गेली. आता आयोजकांचं पण त्यांच्यावर काही ताबा नाही राहिला. म्हणजे पब्लिकची संख्या खूप जास्त लागली आहे मैदानाला. हिसाबाच्या बाहेर पब्लिक आहे ना, काही समजत नाही. तिकडच्या गाड्या दिसतच नाही. मी त्यासाठी ह्या साईडला लांबच राहिलो. डायरेक्ट गाडीच पकडली मी, तिकडे गेलोच नाही मी. आता मला वाटतं सेमीला भरपूर गाड्या मालकांवर अन्याय होईल. कारण जी मी बघतो ना आता मी स्वतः पण तिथं शूट करायला होतो. नाही ऐकत लोक, पोलिसांवर सुद्धा उलटा हात उचलतात. पोलिसांना पण ना ऐकत ते अलाउन्समेंट बी करते आणि पण ते लोकांच्या फायद्याचं आहे. ते अलाउन्समेंट करते आणि कोणच्या हातावर पायावर लागते, कोणच्या वरची जातात गाड्या, त्याही समजून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता सांगा केव्हा नियोजन झाला होता? कारण कुठेतरी मी बघतो छान जोडी पळाली आणि दोन्ही एक मापाची बैला. बघा श्यामाची आता मापामध्ये तर कोणीच तोड करू शकतं नाही, पण कुठेतरी आज बादलने पण चांगली त्याला साथ दिली. बैलाला खांदा मिळला उजवा, तो डाव्या खांद्याचा पहिले 8-10 अगोदरच झालता पायरा आमचा, बाद झालती आमच्या अगोदर. बरोबर आहे. गाडी कोणी पळवली? विशाल ड्रायव्हर खरड, विशाल ड्रायव्हर मुंबईचा. बघा आणि मुंबईचा साज आज इतक्या लांब येऊन तुम्ही बघताय. मुंबईच्या बऱ्याचशाच गाड्या राहिल्या, त्याच्यामध्ये आपली गाडी पण राहिली. आणि कुठेतरी हा मैदान बघा आता खूप सारी लोकसंख्या पण वाढली आहे मैदानामध्ये आणि बक्षिसाचं प्रमाणसुद्धा. आणि इतकी सारी म्हणजे गटाला पण बघा 80 ते 90 गट होतात आणि त्याच्यामध्ये आपला गट काढतोय बैल. आणि आपला गट आता काढल्यानंतर तुम्ही मला वाटतं 78वा गट होता. आता बैलांना विश्रांतीची गरज आहे. एवढं लेट पळवण्याचा निर्णय आपल्या दोन्ही पावत्या करायला लागल्या होत्या, म्हणून निर्णय आपण दुसऱ्याच्या याच्यावर पावतीवर पळवलो. म्हणजे आपलीच पावती आहे, म्हणजे मित्राची, त्याच्या पावतीवर पळवलो. बरोबर आहे. आता जसं आता मी बघतो की कधी आलो होतो तुम्ही इथं? मग आता सकाळी आम्ही 5-5:30ला आलो इथं मैदानामध्ये पोचलो होतो. हां, 5-5:30ला सकाळी आलो. आणि मला वाटतं आता 3 वाजायला आले, म्हणजे 3 वाजून गेले, आता गट पळून आलाय. म्हणजे भरपूर बैलांनी विश्रांती केली होती. हां, विश्रांती केली. पण आमचा होता का 15-20 गटाच्या अगोदर पळायला पाहिजे होती गाडी, थोडा आराम मिळाला असता. पण तरी पण काय नाही, समजा आता भरपूर आराम केला पाहिजे. बरोबर. आता मुंबईला बिंजोरला ही जोडी पळाली का आधी? नाही पळाली, पळू बघू आता याच्या पुढं. बरोबर आहे. आणि मला वाटतं छान जोडी पळेल, कारण विशाल ड्रायव्हर ज्या वेळेला गट काढून आला त्यावर्षी बोलत होतो की कुठेतरी चांगली गाडी पळाली. हां, गटामध्ये गाड्या चांगल्या होत्या, सगळ्या घासाघाशीमध्ये होत्या. आणि रान बघा, मला वाटतं काल्या मातीचं रान आहे आणि खूप आता नरम झालं आहे. बैलांचं खूप पाय आतमध्ये जातात. काय बोला? माती आता सकाळी आम्ही बघितलं तर कडक होता थोडा, पण आता पळून ते थोडी माती अशी भुसभुशीत झाली, थोडी बरोबर वरती आली थोडी. बरोबर. श्यामाविषयी काय बोला? काय मोठा बैल आहे, वजनदार बैल आहे. बघा गट काढल्यानंतर नंबर टाकायला आला होता तेव्हा पब्लिक काय म्हणजे असं बघा त्याच्याकडे बघत बसली. म्हणजे एवढं वजन घेऊन पळतो असा. आणि मला वाटतं श्यामाच्या एवढा मोठ्या मापाचा बैल मुंबईला एकही नाही. मोठ्या मापाचा बैल आहे हा. बादल पण मोठा आहे, पण तो थोडा बारीक दिसतो त्याच्यासमोर बारीक आहे. बरोबर आहे. चला A1 जोडी पळाली. आता थोडंसं मी वीरशी पण बोलतो. मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता बादलचं नियोजन करणारा वीर देसाई आता पुन्हा बादलच्या नियोजनामध्ये असतो. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय गुलाल, बघा गुलाल मिळवण्यासाठी एक खटपट चालू असते. आणि नियोजन पायऱ्याचा कसा काय झाला होता? नियोजन मावशीचा पोरगा आहे जितू सपाट, मी त्याला फोन केलेला, कारण याच्या आधी आपण विरोधात पळालेलो. पण मुंबई बिंजोरचं क्षेत्र असं आहे, विरोधात पण पळतात आणि एकत्र पण पळतात. आणि आम्ही असंच खेळ करतो, सगळ्यांची मैत्रीपूर्ण. मी जितूला फोन केला की गाडी पळवायची का, जितू बोलतो मी फोन करून सांगतो बोलतो. आणि नियोजन झाला. म्हणजे याच्या आधी विरोधात गाडी झाली होती बोनिवलीच्या मैदानात काही दिवसाआधी विरोधात झालेली गाडी. बघा खरोखर म्हणजे मानलं पाहिजे मुंबईच्या गाडा मालकांना. बघा कुठलाही रागरोष न ठेवताना खेळ पुढं आपल्याला कसा नेता येईल आणि बैल एकमेकाला कुठली बैल तोरीस देतील ती बैल एकमेकाच्या जोत्यामध्ये कशी आणायची हा नियोजन कायम करतात. जर आपल्याला बैलगाडा क्षेत्र जर टिकून ठेवायचं असेल तर आज विरोधात तर उद्या एकत्र पळायला पाहिजे. कारण मुंबईमध्ये अशा मोजक्याच गाड्या होतात, त्याच गाड्या होत्यात. पण असं झालं पाहिजे का आज विरोधात तर उद्या एकत्र असं पडलं तर चांगली मजा येईल एक बैलगाडी क्षेत्राला. बरोबर. मग आता जोत्यामध्ये पळतात का बिंजोरला? काय पळणार, 100% पळणार. कारण आपल्या शब्दाचा त्यांनी मान ठेवलाय, तर आपण पण बिंजोडला पळणार. बरोबर आहे. आणि बघा गणेश भाऊ बनकर आज खूप मोठं नियोजन केलं आहे, पण पब्लिक आता त्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेली. कारण मागच्या वर्षी पण त्यांनी मैदान घेतला होता ना, तेव्हा पण पब्लिकचा खूप जास्त इथं म्हणजे या लागलेला होता. म्हणजे येणारीचा लोकसंख्या म्हणजे आज पण तेवढीच. आणि कुठेतरी आता मी बघतोय बघा किती ॲक्सिडेंट होतात गट्टा आल्यानंतर पळून.
भाऊंनी एवढा चांगला आयोजन केलेलं आहे, पण पब्लिक सहकार्य करत नाही. एवढा छान आयोजन करून, कारण त्यांनी बसण्यासाठी पण चांगली व्यवस्था केलेली आहे, पण पब्लिक सहकार्य करत नाही. यापुढे पब्लिकनी सहकार्य केला पाहिजे. दुःखद घटना होत आहेत. पब्लिकनी स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायला पाहिजे. जे बनकर भाऊ आहेत त्यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे, बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, त्याचा लाभ घ्यायला पाहिजे पब्लिकनी. कारण बैलांना पण त्रास होतो आणि अपघात पण होतात, त्यासाठी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे. आता इतकंच नाही तर मला वाटतं आता सेमी आता आज हळूहळू पब्लिक अजून पुढे जात चालले, तर बघा जी बैला पुढं निकालाला घाबरतात म्हणजे पब्लिकला, कदाचित त्यांच्या तासभर सुद्धा गाड्या होऊ शकतात. तासबाद होऊ शकतात आणि बैल घाबरून इकडून तिकडं पळून कोणाचा जीवी धोक्यात जाऊ शकतो. बरोबर आहे. आता सुट्टीच्या विषयी सांगा ना, दोन्ही बैलांची सुट्टी कशी झाली? सुट्टीला सागर कालभर होता आणि आदेश होता, आणि इकडं श्यामाची सुट्टी त्यांच्या पोरांनी केली. आणि खास जर आज गटाचा श्रेय आमचे म्हणजे जवळचे चांगले संबंध आहेत परेश शेठ भंडारी, कारण त्यांनी आम्हाला त्यांची चिठ्ठी दिली. कारण मी एक फोन केला, त्यांचा भाचा आहे रुपेश भंडारी, चांगला मित्र आहे, त्यांना बोललो का आम्हाला पावती, तो त्यांनी लगेच पावती आपल्याला दिली. म्हणजे कुठंतरी आज मुंबईच्या गाडा मालकांचा मान राखला त्यांनी. बरोबर आहे. म्हणजे कुठल्याही म्हणजे भागामध्ये जा, म्हणजे आपल्या मुंबईला किती पण विरोधामध्ये गाड्या व्हावं काय हो, बाहेर गेल्यानंतर बघा एकी आणि तिकडे पण एकी, असं राखलंच पाहिजे, तरच हा बैलगाडा क्षेत्र टिकून राहणार आहे. बरोबर आहे. आता कशी काय पूर्ण रणनीती असेल? आता मला वाटतं तुम्हाला खूप कमी वेळ मिळाली आहे विश्रांती, कारण 78 आणि 88 मला वाटतं आता 80 पण झाला असतील, आणि बाकी 5 ते 6 गट राहिले आहेत. आता लगेच सेमी पण निघतील. चालेल, काय प्रॉब्लेम नाही, कारण बैलांनी सकाळपासून आराम केलेला आहे. कारण आता बैल जेवढा गरम होईल तेवढा पळेल. बरोबर. कोण कोण आले सोबत तुमच्या, काय सांगाल? सोबत नाना आहेत, आदेश आहे, केतन आहे, मामा आहे आमचा, अजून चिखलोलीचा आपला अनिकेत आहे, आणि बाकी पोरं आहेत. बरोबर आहे. चला थांबूया आणि बघूया. आता भाऊंच्या बोलूया आपण. कल्पित भाऊ इथं उभे आहेत आणि हे भाऊ पण आहेत. काय बोलाल? बघा गट पळून आल्यानंतर प्रेक्षक तिथं जमले आणि खूप मोठ्या मापाचा बैल बघत बसली सर्व लोक. आणि इतकंच नाही तर मला वाटतं जो सोनूताई मुंबईकर यांचा मैदान झाला होता, मी स्वतः तिथं होतो, ज्या वेळेला सेमी काढली होती ना बैलांनी, त्यावेळेला पण तिथं लोक जमली होती. म्हणजे इतक्या मोठ्या मापाचा बैल आणि इतका मोठा शरीर घेऊन पळतोय, तर कुठेतरी तोच एक नंबर करेल असं त्या मैदानाला ती बातमी झाली होती, आणि तिथं तुम्ही एक नंबर सुद्धा केला. काय बोलाल? सोनूताईचं नियोजन खूप चांगलं होतं आणि तिथं आमचा एक नंबर आला, तर आम्हाला चांगला वाटला. आणि पहिल्यापासून बैल उजेडामध्येच होता, पण बैलाला पहिरे चांगले नव्हते होत. बरोबर. आणि तिथं चांगला पहिरा झाला आणि चांगला नंबर केला आम्ही. आणि आज पण चांगलाच पायरा बघा, पालेगावचा बादल. चांगलाच पहिरा आहे. आज पण काहीतरी गुलालची अपेक्षा आहेच आम्हाला. बरोबर आहे. आता विशाल ड्रायव्हर खरटकर बघा, कायम मला वाटतं श्यामा असेल किंवा बादल असेल, दोन्ही बैलांवर बसतो. आता काय बोलणं झालं, काय बोलाल? विशाल ड्रायव्हर आम्हाला बोला चांगली गाडी पळाली, कारण मुंबईचे ड्रायव्हर आणि मुंबईचे बैल आहेत, आणि मुंबईच्या बैलांचा मुंबईच्या ड्रायव्हर चांगला अनुभव असतो, त्यामुळे आम्ही मुंबईचा ड्रायव्हर निवडला. बरोबर. म्हणजे आज मुंबईचा साज मला वाटतं गटामध्ये बसलाय, सेमीला पण मुंबईचा साज पाळला, आणि अपेक्षा आहेत की गुलालामध्ये राहावा 100%. आणि विशालचा बोल आहे का, सेमी जर चांगली लागली तर 100% गुलाल मिळणार. बरोबर आहे. आता श्यामाचा जो इथं आता तुम्ही बघितलं, आता पण किती लोक जमली होती, म्हणजे बघा बघायला खूप छान वाटतं बैल कसं काय त्याची देखरेख करतात. आता याच्या आधी पण आपण मुलाखत घेतलेली आहे, आता कसं नियोजन चालू आहे? श्यामा एवढा तर माझ्या अंदाजे तर श्यामा एवढा मोठा बैल या मैदानामध्ये नाही आहे, आणि उंचीला, आणि मुंबईमध्ये पण त्याच्या एवढा उंचीला बैल नाही. बरोबर. त्यामुळे श्यामाचा आणि देखणार रूप आहे त्याचा एकदम सुंदर असं, त्यामुळे आणि तो कोणाला पण असं टाठूनच म्हणजे एकदम ताट मान उभं राहतो, त्यामुळे तर देखणार रूप दिसतो. बरोबर. आता एकदा मला पुन्हा सांगा कितीची खरेदी होती, कारण मी सुरुवातीला मुलाखत घेतली ती बघा, इतकं नाव करतोय तुमचा. खरेदी एकदम नॉर्मल, एकदम छोटीशी रकमेवर खरेदी आहे, असं काही लाखो आणि रुपयाचं नाही आहे, काही हजाराचाच खरेदी केलेले आहे, आणि आदत असतानाच खरेदी केलेले आहे, आणि तो पण बेलाच्या बाजारातून खरेदी केलेला आहे. पण तुम्ही घडवलं ते महत्त्वाचं आहे. आज बघा मुंबई असो किंवा महाराष्ट्र असो किंवा नाशिक भाग असो, प्रत्येक भागामध्ये तुमचं नाव करतोय तो. हा, नाव तर आमचा तो करतो, कारण त्याच्या पाठीमागे सर्व मुलांची मेहनत आहे, आणि एका मालकाची मेहनत नसते, कारण सर्व मुलं जेव्हा मेहनत करतील तेव्हाच बैल चांगला नंदी करतो. बरोबर आहे. आता किती जणांची टीम आली आला मुंबईच्या? आमच्या गावात मुंबईची तर 20-25 पोरं आहेत आमच्या गावात. बरोबर. आता चला जास्त वेळ नाही घेऊ, बैलांना पण विश्रांती करूया. चांगली गाडी गटाला पळवली, सेमीला पण अशीच पळू द्या, आणि तुमच्या कपाली गुलाल लागू द्या. माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद.